द्रोणागिरी माते की जय श्रीराम। नाही आपलं ठरलाय ठरलाय, बघू नका मला कोणी. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. 9:30 वाजलेत आणि आजचा पालखीचा दिवस. तुम्हाला आज पालखी सोहळा देखील बघायला भेटणार आहे. चॅनलवरती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, जाऊन नक्की बघा. आणि विषय असा आहे, आत्ता 9:30 वाजलेत आणि तुम्ही आता विचार करत असाल आत्ताशीच गुलालात कुठं मागलं होतं. आपल्या इकडे सध्या गुलाल नाही उडवलं गावामध्ये. मी आता जसकारला गेलो सकाळी 5:30 वाजता. अंग मिरवणूक होती रत्नेश्वरी आईची, तर तो सर्व सोहळा चॅनलवरती आले असेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असतील, जाऊन नक्की बघा. आणि आता सध्या मानाचे झेंडे निघत असतात आमच्या पाड्यातून, तर तो मान घेऊन आपण जाणार आहोत. नंतर सर्वांचे मानाचे झेंडे येतात, तर ते सर्व सोहळा तुम्हाला मानाच्या झेंड्यांचा दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया आणि दुसऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पालखी सोहळा दाखवेन, ठीक आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आईचं नाव घेऊन हा व्लॉग सुरू करा. द्रोणागिरी माते की जय. तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली, आवाज बघा गाडीचा. नाही सूर नाही ताल, ते गाडीच्या आवाजाला नुसतीच कचकट. ॲक्टिव्ह आहे आणि आपला भावेशच आहे, ते गाडी चालवते. एक सांगायची गोष्ट झाली तुम्हाला, काय गेला व्लॉग तुम्ही बघितला नसाल तर जाऊन नक्की बघा. त्याच्यातून बरीच माहिती आपली द्रोणागिरी यायची, आपल्या गावाची माहिती आणि ग्रामस्थांना आलेले अनुभव. म्हणजे असे बरेच ग्रामस्थान आहेत, पण तेवढे जणांना घेणं पॉसिबल नाही. तर तुम्ही अजून तुमचं असं म्हणजे काय अनुभव असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आपण येणाऱ्या व्लॉग्समध्ये आपण नक्की तुमचा अनुभव शेअर करू, काहीच प्रॉब्लेम नाही. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन सुंदर व्हिडिओ झाले, मला मनापासून व्हिडिओ आवडले आणि खूप सुंदर सर्वांनी माहिती दिली आणि अनुभव सांगितला आहे. तर ती अजून व्हिडिओ बघितली नसेल, द्रोणागिरी आई आणि शिप्रादेवीचा सर्वांना खऱ्यांच्या गावाचा इतिहास, तर ती जाऊन नक्की बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की जाऊन बघा. तर पोचलोय आपण आपल्या गावकीच्या घरात, म्हणजे भजनाच्या घरात. आणि इथूनच आपल्या मानाचा झेंडा निघत असतो गावकीचा. आणि ही जी मी घातली टी शर्ट ती गेल्या वर्षीच्या 2024च्या पालखीची आहे. बघा माझी फेवरेट टी शर्ट आहे. आणि आता नवीन टी शर्ट तुम्हाला दाखवते की बघा, नवीन टी शर्टचा पॅटर्न असा आहे. हां, त्याचा पॅटर्न पण भारी आहे ना. त्याचा पॅटर्न पण भारी आहे. बघा सर्व आपला ग्रामस्थ जमलेले आहेत. थोड्याच वेळात मान काय गॉगल व कसला घातला रितेशने, जबरदस्त. आणि आपला यो मानाचा बँड, नेटिव्ह बँड आहे. सज्ज आहे एकदम, कपडे घालून टाकाटक एकदम. हे बघा मामू, हे बघा सर्व तयार आहेत ग्रामस्थ आपले. जय सर्वजण जय. हे बघा जय जय. नमस्कार.
गाड्यांवर बाईक रॅली ज्येष्ठ नागरिक. ओके चला, बाईक रॅली पण काढलेली आहे मानाच्या झेंड्यांची. फुल सोय 100% जल्लोष. आपल्या आईची पालखी आहे 100%. नक्कीच फुल जल्लोष आज. चला ये नक्कीच या. चला पालखीत चला. टी शर्ट घेतलेत बघा. हाय मानाचा झेंडा घेऊन आपण पोहोचलो आईच्या दरबारात. आणि सुंदर असा हनुमंताचा झेंडा फडकते बघा वरती. आणि सुंदर फुलांनी सजवलेला बघा. भक्तांची सावली सुंदर सजवलं आहे. आपल्याच पोरांनी सजवलं सर्वांनी मिळून. आणि हा आईचा गाव, तिची कृपा, तिची सावली नेहमी आपल्या गावावरती हाय. तिच्या सावलीतच आपण सर्व राहत असतो. आज तो करंजा गाव आणि हा राज करंजाचा. द्रोणागिरी माते की जय. करून घे आणि सर्वांना दर्शन द्या. भांडण पंचायत कामा नये असंच करा. आणि ग्रामस्थांच्या पाहिजे सुद्धा कार्य व्यवस्थित करून घे मावळे. हीच आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे. असे काही नाही. द्रोणागिरी माते की जय. माते की जय. इथं झोपण्यासाठी ताराची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. म्हणजे इथं आणि मजबूत आहे. तुला झोकाचं आहे मग बघायला आलास तू. ओके. द्रोणागिरी माते की जय. याला झोपण्यासाठी घेऊन आलेले आहेत. नाव काय याचा? लियान. किती वर्षाचा आहे? महिन्याचा आहे? 6 वर्षाचा आहे बघा. 1 वर्ष 1 महिना. 1 वर्ष 1 महिन्याचा आहे. आता झोपतील इकडं. फलांमध्ये झोपणार आहेत ना? फलांमध्ये झोपतील ना? ओके. दर्शन घेऊन झालेलं आहे. मस्त दर्शन झालं मानाच्या हारासोबत. आणि आता पाठीमागं आपल्या द्रोणागिरी माता ब्रास बँड करंजा तर्फे सुंदर गाणी वाजवली जातात. तेच तुम्हाला एखादा गाणं ऐकवतो. जाऊया.
आपल्या समोर द्रोणागिरी माता ब्रास बँड करंजा आहे आणि त्याही मस्त आता मनोरंजन केलं आपल्या सर्वांचा, भाविक भक्तांचं, आणि सुंदर गाणी वाजवली. तर त्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे आभार आपण मानूया आपल्या चॅनलच्या वतीनं. आईला आवाज देऊया आपण. तर चला, द्रोणागिरी माते की, सीतादेवी माते की. सॅमसंगवाल्यांचे फोटो आम्ही आमच्या आयफोनमध्ये काढले. बोलायला शब्द ठेवलेत ना आम्ही त्यांना. आहे काय ए बघ आता बोल. तिला ऊन लागतंय. नाव काय? क्रिशिया. फोटो काढणार गेला तो बघ, गेलं गाडीवर. थांबलेला तो. चलो आरामात जा. आता पोचलो आपण वाघेश्वर देवाच्या मंदिरामध्ये, जो द्रोणगिरी आईच्या पायथ्याशी आहे. अरे वा 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 वा. नाव कायचा? आद्यांत. आद्यांत. असं म्हणलं जातं की पालखीच्या दिवशी आईचं दर्शन घेतलं का सर्व जे वेशी आहेत, म्हणजे आपले मानाचे देव आहेत, जसा कासव देव, नंतर आपला वाघेश्वर देव आणि नंतर मांगेरी देव, असे म्हणजे आपले बाउंड्रीवरचे सर्व देव आहेत, त्यांचं दर्शन घेतलेलं चांगलं असते. म्हणून सर्व जे मानाचे झेंडे घेऊन येतात म्हणजे गावकीचा, तो सर्व मग गावभर म्हणजे सर्व आपले जे वेशी आहेत बॉर्डर, तिथं देव आहेत आपली गावकीची, तिथं जाऊन दर्शन घेत असतात सर्वजण. तसंच आपण पण आता हळूहळू करून दर्शन घेतोय. गावकीचा मानाचा झेंडा पोहोचून आपण आलोय आता आपल्या गोकुलधाम जवळ, म्हणजे ग्रामपंचायतच्या समोर 11:30 वाजलेत आणि आपला आई द्रोणागिरी मित्रमंडळाचा म्हणजे मुलांचा मानाचा झेंडा निघणार आहे. तर बघा समोर आपला झेंडा बघताय, बघा जो टी शर्टवर लोगो आहे आपल्या आई द्रोणागिरी पालखी सोहळा करंजा वसिनी, तोच लोगो म्हणजे तोच आपला त्याच्या मानाच्या झेंड्यावरती आहे. तो सध्या फडकते त्याच्यामुळे दिसत नाही. आणि मला एक गोष्ट सांगायला आवडेल की जो लोगो आहे आपला द्रोणागिरीचा 2025चा, तो आपल्या रोहन भाऊ एडिट केलेला आहे. याच्या पूर्वीचे लोगो सुद्धा भाऊंनीच एडिट केलेले असायत टी शर्टवरती, ते मस्त एडिट करतात. तो लोगो तुमच्या बाजूला पण येत असेल. ठीक आहे बघा, भाऊ आणि दिदी चालले, त्यांचं नाव घेतलं आणि ते नेमके चालेत बघा समोर. इकडे माझं नको टेन्शन घेऊ तू. नेमकाच भाऊंचं नाव घेतलं आणि भाऊ आले आणि बिचाराचा याच्यावर मी कॅमेरा हटवलेला. आमचा हँडसम पोरे आहेत गावातली, त्यांना आम्ही दाखवली पाहिजे. आणि अजून लग्न होण्याचे बाकी आहेत त्यांचं. नाही, आपलं ठरलं आहे. ठरलं आहे? ठरलं आहे. बघू नका मला कोणी. बघू नका. अरे बरोबर, बघू नका. डोले मिठा.
शकतो दरवर्षी थंड्याची आणि पाण्याची व्यवस्था या करत असते सर्व भक्तांसाठी दिवसभर चालू असते ना. हे बघा सर्व मित्रमंडळ आहे. भूषण आहे आपल्या समोर. कुठल्या मानाचा झेंडा आलाय? सुरखीच्या पाड्याच्या मानाचा झेंडा. सुरखीचा पाडा. ग्रुपचं नाव वाडवल. वाडवल दत्तसाई मित्रमंडळ. दत्तसाई मित्रमंडळ वाडवल ग्रुप. DS. पाठी दाखव. दत्तसाई. ओके, सर्वांना भेटवतो. अरे बाबा, पालखीच्या दिवशी हात फ्रॅक्चर झाला. हो, मानाचा झेंडा आलेला आहे. अजून एक मानाचा झेंडा आलेला आहे आणि मस्त थाटातले ड्रेस घातले त्यांनी. द्रोणगिरी माते की, शीतला देवी माते की. ग्रुपचं नाव काय? जरीमरी ग्रुप. जरीमरी आहे ग्रुप. मस्त दिसतंय सर्व. थाट मस्त केलाय. ओके, एन्जॉय करतात. एवढ्या असाच आशीर्वाद ठेवा. असाच व्हिडिओ बघत राहा. चला, मस्त छान दिसतंय सर्वजणी. एवढा ऊन लागतोय तरी ते फुल एन्जॉय करतायत पालखी सोला. ओके, बाय. आपण बघा सर्व छोटे मुली. थँक्यू सो मच. कुठून? खालदांड्यावरून आहात? ओके, थँक्यू. तिथं आपलीच आहे. वाचीच लागेल मला. आता सर्व महिलांना भेटून झालाय आपला. आता पुरुष मंडळीकडे जाऊया. एवढे उन्हान पण नाचता तुम्ही.
चला 2 वाजत आलेत आणि ऊन एवढा लागते आणि त्याच्यात गुलाल पडलेला आहे डोक्यावरती, तो अजून ऊन म्हणजे असं चावतंय. तर आता घरी चाललो आहे, थोडा आराम करते, मोबाईलला सुद्धा आराम देते. सकाळी 5:30 वाजल्यापासून मोबाईल चालू आहे आणि जसा मला जमला तसे मी मानाचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अजून आहेत म्हणजे जे आता मला मी दीदीला सांगून ठेवलं आहे की कुठलाही मानाचा झेंडा आला का मला सांग, मी उठून येते, थोडा घरी जाऊन आराम करते. कारण का रात्री पालखीमध्ये राहायचं आहे ना, तर थोडा आत्ता आराम करायला लागेल ना मला, बरोबर ना? बरोबर. या मस्त आराम करतायत आणि रात्री पालखी गाजवायला तयार. मग तुमचा ठाट असेल ना साड्यांचा? मग साड्यांचा ताट माझा ब्लाऊज नाही दिलाय टेलरनी. आता खपलीस मग. नाही अहमद घाल, रात्रीची तरी मागीन अहमद घाल आणि तो गुलाल टाक त्याच्यावरती, होऊन जाईल. चला जेवल्या जेवा मी चाललो आता, जेवून घेते. घरी गेलो काय, जेवलो काय आणि लगेच कॉल आला का नवापाडा आणि सुरकीच्या पाड्यातला मानाचे झेंडे आलेले आहेत. मग लगेच आलो. हाय, लगेच आलो परत. मग हाय, चला चालले. झाला मानाचा झेंडा गेला? हा गेला. ओके चलो. सुरकीच्या पाड्याचा मानाचा झेंडा आलेला आहे. द्रोणगिरी माते की, शीतलादेवी माते की. आतमध्ये खावा पिवाची कमी नाही, सगळे लाल लाल झाले. अरे बाबा
चा मानाचा झेंडा, करंजा नवापाड्याचा मानाचा झेंडा आपण बघितला. खूप सुंदर, खूप आता ड्रेसिंग भारी मारले सर्वांनी. दरवर्षी काही ना काही नवीन करतात पोरं. खूप शुभेच्छा सर्वांना. आपले यश मित्र बघा कोरोना घेऊन एकदम जल्लोष मध्ये जल्लोष. विघ्नार अँड बीट्स. कोणता टेन्शन नाही, कोण पण येण्याचा. डालभात लोणचा कोणचा डालभात लोणचा येईल तो आपला. ठीक आहे, चला भेटू. चला. एन्जॉय करा. सबस्क्राईब करा. नक्कीच. माझ्या दोन सुंदर बहिणी कुठे चालल्यात? आपापल्या घरी. ए घरी नका जाऊ, घरी चालल्या हो? मग आता काय करू, आमच्या इथं पण जत्रा आहे. अरे आमच्या असं इथं आहे पण का? आहे. मग काय करणार, राघोबा तुमचे तर राघोबा ना. यांची तर राघोबा यांच्याकडं. मग सोय बी करशील का ना रात्री या पालख्याला? संध्याकाळी या सगळे. त्या सुंदर बहिणीने मी बघा माझा अवतार बघा काय केलाय. चल बाबली. यो गुलाल होता ना, ते उडवत नव्हतं, ते अक्षरशः मारत होतो गुलाल. म्हणजे अशा पालखी बिलकी सोल्याला जाताना गॉगल वगैरे घालत जा, कारण का आपले मित्रपरिवार असते, मस्त्या करत असतात नेहमी. गुलाल शेकवते, जर गॉगल वगैरे नसतात ते काय मस्तीच्या याच्यात मारतात, पण डोल्या बिल्यावर बसू शकते. ते आपण मूडमध्ये असतात तेव्हा काय समजत नाही, पण नंतर डोळ्याला इजा झाल्यावर आपल्याला समजते ती गोष्ट की आपण काहीतरी चुकीचा केला आहे. तर स्वतःची काळजी घ्यायचा जा गुलालापासून, म्हणजे गुलाल उडवला पाहिजे पण डोळे वगैरेची काळजी घ्यायचा जा. तर चला, सर्व मानाचे झेंडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जाताना हाच राजदीप गेला होता, ते तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, मला पण प्रश्न पडले, माझे अवतार बघा काय केलं त्यांनी. तर चला व्लॉग इथंच एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे पालखी सोहळ्याच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या स्वतःची. तुरानगरी माते की जय.